नमस्कार मंडळी. आजची आपली थाळी खूप स्पेशल आहे कारण ती उपवासाची सात्विक अशी थाळी आहे, ज्यामध्ये आंबट, गोड, तिखट अशा सगळ्या चवी आहेत. त्याची सुरुवात करूया गोडाने. एका भांड्यामध्ये अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवले. दूध गरम होत आलं की त्यामध्ये केसर घातले आणि 1 वाटी मखाणे थोडे क्रश करून घातलेत. तुम्हाला कळलंच असेल, आपण पहिली मखाण्याची खीर करतोय. यामध्ये ड्रायफ्रूटची भरडही घातली आहे. मखाणे शिजायला जास्त वेळ लागत नाही. गरमागरम दुधामध्ये मिनिटभरातच शिजून जातात. यामध्ये अर्धी वाटी साखर घातली आहे आणि 1 उकळी आली की आपली खीर तयार. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. उपवास म्हटला की आलं वरी तांदळाचा भात 1 वाटी मी इथे घेतलाय. स्वच्छ धुवून त्याला 15 मिनिटासाठी भिजत ठेवलेलं. 1 वाटी वरी तांदळासाठी 3 वाटी पाणी, 1 चमचा जिरं, 1 हिरवी मिरची, 1 चमचा तूप आणि चवीपुरतं मीठ घातलंय. पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये वरी तांदूळ घालायचेत. अशी छान उकळी आली की झाकण ठेवून 10 मिनिटासाठी मंद गॅसवर याला होऊ द्यायचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या क्रश करून घेतल्यात आणि 3 उकडलेले बटाटे सोलून त्याच्या बारीक फोडी करून घेतल्यात. कढईमध्ये 1 चमचा तूप गरम झाल्यावर 1 चमचा जिरं, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आणि आलं मिरचीचं वाटण घातलंय. यामध्ये चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर साखर घालूया आणि या बटाट्याच्या फोडीही ॲड करूया. हे छान मिक्स करून झालं की याला मंद गॅसवर झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. मस्त चमचमीत अशी बटाट्याची भाजी तयार आहे. यामध्ये फक्त ओलं खोबरं घालायचं की आपली उपवासाची बटाट्याची भाजी तयार. चला आता करूया आमटी. त्यासाठी मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे आणि 1 चमचाभर चिंच भिजत घातलेली होती 3 तासापूर्वी. आता आपण एक वाटण करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, चिंच, 1 वाटी खोबरं, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं घातलंय. थोडे शेंगदाणे मी ठेवलेत आणि बाकीचं हे असं वाटण तयार करून घेतलंय. एका भांड्यामध्ये चमचाभर तूप गरम झालं की जिरं, मिरची आणि कढीपत्ता घालायचा आहे. त्यामध्ये भिजवलेले शेंगदाणे आपण ठेवलेले ना, तेही घालायचे आहेत आणि हे वाटण घालायचं. मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी थोडं पाणी घालून तेही ॲड केलं आहे आणि याला छान उकळी आली की त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर साखर घातली आहे. आता आपली आमटीही तयार झाली आहे. सगळं जेवण तयार आहे. वरी तांदळाचा भात, बटाट्याची भाजी, शेंगदाण्याची आमटी आणि खीर. खीर आता गार झाली आहे, त्यामुळे आपण आता यामध्ये वेलची पूड ॲड करूया. चला तर आपण थाळी सजवून घेऊया. उपवासा दिवशी जेव्हा आपण उपास सोडायला बसतो आणि अशी मस्त चवीची थाळी मिळाली तर ते सुख काही वेगळंच. त्यामुळे तुम्हीही नक्की करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद.